आमदार साहेब आलेले आहेत, यड्रावकर साहेब, त्यांचं सगळ्यांच्या एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करा. शेतकऱ्यांचे नेते मान्य राजू शेट्टी साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी मान्य पोपट पाटील साहेब, कृषी विज्ञान संत मान्य अंकुश पाटील सर. तर अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्री आज तारीख किती आहे बघा, 2 मार्च 2026 आणि रात्री कृषी मंत्रिपदाची शपथ घेतल्या की नाही. हां, मग रात्री कृषी मंत्रिपदाची शपथ घेतल्या. मग हासोरगाववाल्यांनी कृषी मंत्री झाल्याबद्दल आपली मिरवणूक काढल्या, जंगी सोहळा कार्यक्रम झालेला आहे. तर जरा शेतकऱ्यांच्यावर कॅमेरा फिरवा बघा. या शेतकऱ्यांनी आपल्या हासूर गावामध्ये आपली बघा दुसऱ्याच दिवशी हसूर मुक्काम पोस्ट हसूर तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर इथं आपली आता कार्यशाळा आहे. आणि या कार्यशाळेमध्ये आपली गावातून बैलगाडीतून मिरवणूक आणि आपली कार्यशाळा संपन्न झाली. मी जी काय रात्री आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथून पुढं आपल्याला आणि याचा अहवाल कुणाला द्यायचा, आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना. कृषी मंत्र्याचा अहवाल कुणाकडे जातो, मुख्यमंत्र्यांना. आता 2 कृषी मंत्री आहेत, 2 कृषी मंत्री आहेत. आता एका कृषी मंत्र्याचा अहवाल आपल्याला द्यायचा आहे. तर आज आपण शिकणार आहे EM द्रावण, EM1, EM2 वगैरे जे आपण EM द्रावण आपल्याला EM सोल्युशन कसं बनवायचं. EM म्हणजे इसेन्शियल म्हणजे आवश्यक, M म्हणजे मायक्रोब म्हणजे जीवाणू. आवश्यक जीवाणू आपल्याला बनवायचे आहेत. आणि घरच्या घरी जे EM द्रावण आपण बाजारातून आणतोय तो 500-600 रुपये लिटर आणतोय आणि आपल्याला 30 ते 40 रुपयामध्ये घरी बनवायचं आहे. कुठंही बाजारातून काही आणायची गरज नाही. मग हे कसं बनवायचं आहे, पहिल्यांदा तांदूळ घ्यायचा. काय घ्यायचा, साधा तांदूळ. जेवढा भारीतला तांदूळ घ्यायचा नाही, जेवढा भारीतला घ्याल त्याला केमिकल प्रोसेस, त्याला जास्त पॉलिश केलेला असेल. तुमचा रेशनचा असेल बिगर पॉलिश केलेला तो घ्यायचा. अर्धा किलो तांदूळ असेल तर तुमचा किंवा 250 ग्रॅम असेल तरी चालेल. तो तांदूळ धुतो की नाही आपण घरी, तांदूळ धुतल्यानंतर त्याचं जे पाणी निघतं, तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी निघतं ते पाणी घ्यायचं आहे. आणि भात आहे तो फेकून द्यायचा नाही, तो घरी शिजवून खायचा आहे. काय करायचं, आणि ही जे पाणी जे फेकून देतो ते पाणी 1 लिटर घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, पाणी 1 लिटर घ्यायचं आहे. हे 1 लिटर पाणी काय करायचं आहे, 2 ते 3 दिवस ठेवायचं. किती ठेवायचं, 2 ते 3 दिवस ठेवणे. हे तांदूळ धुतलेलं पाणी 2 ते 3 दिवस बाटलीमध्ये ठेवायचं. बाटली पूर्ण टाईट पॅक करायची नाही, हँगिंग होऊन देऊ नका. जरा त्यातून हवा गेली पाहिजे. काय गेली पाहिजे, हवा गेली पाहिजे. 2 ते 3 दिवस झाल्यानंतर हे तुमचं 1 लिटर पाणी झालं. तुम्हाला EM सोल्युशन बनवायचं आहे तो. तर हे तुमचं ठेवलं तुम्ही. मग काय करायचं तुम्ही, हे 1 नंबर प्रोसेस झाली. 2 नंबरची प्रोसेस अशी करायची आहे, 2 लिटर ताजे दूध डेअरीचं नाही, म्हैशीचं, गाईचं, जर्सीचं कोणतंही घ्या, काही अडचण नाही. घरच्या गाईचं ताजं दूध घ्या तुम्ही. नाहीतर तुम्ही डेअरीतलं आणलं तर ते आपल्याला बॅक्टेरिया वाढवायचे आहेत, इसेन्शियल मायक्रोब वाढवायचे आहेत. हे 2 लिटर पाणी, 2 लिटर दुधामध्ये हे तुमचं 1 लिटर पाणी टाका. काय टाका, आणि याच्यात तिसऱ्यांदा 8 लिटर पाणी टाका. परत नंतर किती टाका, 8 लिटर पाणी. आता सगळ्यात महत्त्वाचं पाणी कोणतं घ्यायचं, पाणी तुमचं चावीचं नळाचं घ्यायचं,
नाही. फिल्टरचं सुद्धा घ्यायचं, कारण क्लोरिनेशन असतं, क्लोरीन असतं त्याच्यामध्ये केमिकल. आपल्याला बॅक्टेरिया वाढवायचे आहेत. त्यामुळं तुम्ही नदीचं बोरचं असेल तर पाणी चालेल, बोरचं वगैरे तुमचं साधं पाणी चालेल तुम्हाला. मग हे तुम्ही केल्यानंतर मग काय करायचं, हे 2 आणि 8 किती झालं, 10, आणि हे 1 लिटर झाले, किती झालं, 11 लिटर झाले. हे परत हे मिक्स केल्यानंतर चौथ्यांदा 5 ते 7 दिवस ठेवायचे. किती, 5 ते 7 दिवस ठेवणे. काय होईल, हे दूध, पाणी आणि हे तांदळातून बॅक्टेरिया जायला काय होईल, दूध असं वेगळं त्याचं दह्यासारखं वेगळा लेअर होईल, आणि पाणी जे खाली आहे पिवळ्या कलरचं येईल. काय येईल, जे पिवळ्या कलरचं आहे तो लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे. LAB म्हणतात त्याला. काय म्हणतात, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. ह्या लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया याच्यात वाढतात. म्हणजे काय करायचं, हे परत काय करायचं, तुम्ही जे वर दूध आहे ते दहीवर जमेल, तुम्ही गाळून घ्या. काय घ्या, फडक्यानं किंवा गाळणीनं काय करा, गाळून घेतल्यानंतर 7 लिटर तुमचं पिवळं पाणी निघेल, आणि वरचं जे काय दह्यासारखं आहे 3 लिटर 4 लिटर ते टाकून द्या. जे दहीवर जमेल वगैरे ते जे आहे ते टाकून द्या. आणि जे पिवळं जे शुद्ध पाणी राहिलेलं आहे ते तुमचं लॅक्टिक ॲसिड आहे, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहेत पिवळ्या याच्यामध्ये. काय आहेत, मग काय करायचं, हे जे पिवळं पाणी आहे, हे पिवळं पाणी तुम्ही काय करायचं, पिवळं पाणी तर गाळणी केल्यानंतर हे पिवळे पाणी काय करायचं, याच्यामध्ये हे 7 लिटर निघेल. किती निघेल, 5 किलो गूळ टाकायचा. काय टाकायचा, 5 किलो गूळ. आणि जर कंपनीसारखं जर बनवायचं असेल तर डेक्स्ट्रोज. कंपनी काय करतात, गुळाऐवजी डेक्स्ट्रोज वापरतात. मग डेक्स्ट्रोज आपल्याला काही मिळणार नाही. गूळ वापरला तरी आपण शेतकऱ्यांनी, तुम्हाला काय बनवून विकायचं आहे का, त्या क्वालिटीचं तुमचं होणार गुळानं, फक्त थोडासा कलर बदलेल तुमचा. काय होईल, 5 किलो गूळ टाकला आणि 4-5 दिवसानं तुमचा हे जे गूळ टाकून जे होईल ती EM1 होईल. काय होईल, EM1 सोल्युशन होईल. मग हे किती सोल्युशन झालं तुमचं स्टॉक सिलन, हे 7 आणि हे 5 किती झालं, 12 लिटर हे तुमचं मदर कल्चर झालं. काय झालं, 12 लिटर हे तुमचं कंपनीसारखं स्टॉक सोल्युशन झालं. हे तुम्ही 1 लिटर घ्यायचं. काय घ्यायचं, वापरायला काय करायचं, ह्या 12 लिटर मधलं 12 लिटर पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या तुम्ही. काय केल्या, मग तुम्ही हे स्टॉक सोल्युशन झालं. काय झालं, परत 1 लिटर घ्यायचं आणि 99 लिटर पाणी, 100 लिटर पाणी घ्यायचं. काय घ्यायचं, 100 लिटर पाणी आणि परत 1 किलो गूळ घ्यायचा. 1 किलो गूळ परत, आणि हाय एवढ्या स्ट्रेंथचं तुमचं EM सोल्युशन तयार होतं. हे काय करायचं, 1 किलोमध्ये 100 लिटर पाणी घेऊन शेतात वापरायला सुरुवात. काय काय करा, परत काय करा, यातलंच 10 लिटर घ्या, 90 लिटर शेतामध्ये वापरा, परत 90 लिटर पाणी टाका, 1 किलो गूळ घ्या, मल्टिप्लाय होईल. असं 3 वेळा करा. काय करा, चौथ्यांदा त्याची जीवाणूची संख्या कमी होईल. चौथ्यांदा परत वापरायचं असेल तर आपलं ही स्टॉक सोल्युशन मधलं परत 1 लिटर काढा. आणि जर ह्याची पॉवर वाढवायची असेल, आणि जर ही EM1ची पॉवर जर असेल, पिवळं पाणी 7 लिटर तुमचा आला, 5 किलो गुळ आला, याच्यामध्ये 100 मिली नारळाचं पाणी टाका. काय करा, 100 मिली काही गरज नाही. बघा, गुळाचे 5 किलो गुळाची किती किंमत झाली तुमची, 60 रुपयेनं 300 रुपये. 2 किलो दुधाचे 80 रुपयाला दूध आहे, 160 रुपये, 460 तांदळाचे पाणी सगळे
600 रुपयाला 12 लिटर तयार होते आणि तुम्ही 1 लिटर 700 रुपयाला आणताय आणि परत ते हे करत बसताय. किती मोठा धंदा आहे. काही गरज नाही. आपण घरच्या घरी अंकुश पाटलाकडनं पण काय मटेरियल घ्यायची गरज नाही. तांदळाचं पाणी आणि घरचं दूध आहे आणि यानं सुद्धा जीवाणू खूप वाढतात. चे हे तुम्ही जनावराला सुद्धा खायला दिलं तरी जनावरांचा निचरा वगैरे सगळं म्हणजे काय पोटात साफ होतं. निचराचं म्हणतो, शेतीसारखंच बोलायला लागले जनावराला पण. हां, पोटा वगैरे साफ होतं जनावरांचा, सगळा होतोय तुमचा. आणि सोल्युशन आणि अमिनो ॲसिड जर दिलं, जबरदस्त रिझल्ट, खूप भयानक रिझल्ट येणार. तुम्ही कल्पना करू शकणार नाही. हे पण जैविक 100%, कारण जीवाणू वाढवले तुम्ही. ह्याच्यामध्ये काय केले तुम्ही, जीवाणू वाढवले. अमिनो ॲसिड परत त्यांचं खाद्य आहे. जबरदस्त हे आहे. तर 5 लिटर 10 लिटर ज्यावेळेस ॲट ए टाइमला सोडताच्या वेळेस अमिनो ॲसिड सोडायचं. ज्यावेळेस 5 लिटर सोडणार आहे, हे 100 लिटर ज्यावेळेस EM1 1 लिटर, परत 100 लिटर पाण्यात ते टाकायचा, 1 किलो गुळ टाकायचा, 5-6 दिवसांना तयार होईल. परत ते 10 लिटर त्यातलं काढून घ्यायचं आपल्याला मल्टिप्लाय करण्यासाठी. कशासाठी, कल्चर करायला. आणि मग अमिनो ॲसिड 5 लिटर त्यात मिसळून पिकांना सोडा किंवा फवारा, काय अडचण नाही. तुम्हाला जे काय करायचं असेल ते सुंदर रिझल्ट. अशा पद्धतीने आपण आता सोल्युशन आपण बनवलेलं आहे. प्रत्येकाने वापरा. जय जवान जय किसान. कितीही द्या. अहो ते जीवाणू कल्चर आहे हो. जीवामृत, गोकृपामृत येतो ना, जेवढं द्याल तेवढं चांगलं आहे. कितीही द्या, रोज दिलं तरी काय अडचण नाही.